अकोला पोलिसांची एक थक्क करणारी कामगिरी समोर आली आहे। पत्नीचा खून करून तब्बल 35 वर्ष फरार असलेला आरोपी अखेर खदान पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय। पोलिसांनी या आरोपीला नेमकं कसं पकडलंय, त्याच्यापर्यंत पोलीस कसे पोहोचले, जाणून घेऊयात या रिपोर्टमधून। गुन्हेगार कितीही हुशार असला आणि त्याने स्वतःला कायद्यापासून कितीही लांब ठेवलं तरी एक ना एक दिवस तो पोलिसांच्या जाळ्यात अडकतोच। असाच काहीसा प्रत्यय अकोल्यात आलाय। 1991 मध्ये घडलेल्या एका थरारक खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना तब्बल 35 वर्षांनंतर यश आलं। तो आरोपी आम्हाला आमच्या टीमने अत्यंत शिताफीने त्याला अटक केलेली आहे। जवळपास 35 वर्षाच्या नंतर सदर आरोपी अटक झालेला आहे। 29 मार्च 1991 रोजी अकोल्यातील गौतम नगर भागात एकनाथ सत्यमान गायकवाड यांनी आपली पत्नी चित्रलेखा गायकवाड याची निर्घृण हत्या केली होती। याच हत्येनंतर नराधम एकनाथ पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला। पोलिसांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला। अकोला न्यायालयानं त्याच्या विरुद्ध स्टँडिंग वॉरंट जारी केलं, पण नाव आणि ओळख बदलून लपलेला हा आरोपी गेली 35 वर्ष पोलिसांना हुलकावणी देत राहिला। 1991 या साली आरोपी नामे एकनाथ गायकवाड यांनी स्वतःच्याच पत्नीचा खून केल्याचा गुन्हा सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन त्या ठिकाणी असताना दाखल झाला होता। त्यानंतर सिव्हिल लाईनचा भाग होऊन खदान मध्ये नवीन पोलीस स्टेशन सुरू झालं आणि तेव्हापासून तो आरोपी फरार होता। पण म्हणतात ना, पापाचा घडा एक ना एक दिवस भरतो। फरार असलेला एकनाथ अकोल्यात आपली जुनी मालमत्ता विकण्यासाठी येणार असल्याची पक्की आणि गोपनीय माहिती खदान पोलिसांना मिळाली। पोलिसांनी वेळ न घालवता जुन्या आरटीओ परिसरात सापळा रचला आणि आरोपी अकोल्यात पाऊल ठेवतात त्याच्या मुसक्या आवळल्या। 35 वर्षांनंतर मिळालेल्या यश अकोला पोलिसांच्या तपास कौशल्याचं सर्वत्र कौतुक होत आहे। जयेश जागड, झी 24 तास, अकोला।